सगळ्या देवता लोकांनी ज्या मातेच्या उदरामध्ये राहतात त्या गायीच्या उदरामध्ये पोटामध्ये 33 कोटी देवता वास्तव्याला राहतात. ती गायला किती त्रास होत असेल महाराज, विचार करा. काही कसाई लोक त्या गायीला जिथं आम्ही माय म्हणतो त्या माईला कोणी कापतं का महाराज? पण काही लोक जगामध्ये असे महाराज की ते त्या गायीला विचार करत नाही, तिच्या गळ्यावर सुरी ठेवतात. आम्हाला एखाद्या नखाला जर एखादी सुई जर टोचली महाराज तर आम्हाला किती यातना होतात महाराज. तिच्या गळ्यावर जर सुरी ठेवत असतील किती यातना ती सहन करत असेल. आपल्या दारामध्ये गाय असावी महाराज, गाय असावी. म्हणून आपल्या गाय, आपल्या दारातली गाय मात्र कधी कसायाच्या दारामध्ये बांधायची नाही महाराज. ती आयुष्यभर आपल्याला गोमूत्र देणारे, दूध देणारे, शेण देणारे महाराज. परदेशामध्ये त्या गायीचं, देशी गायीचं शेण अमूल्य अशा किमतीमध्ये विकलं जातं महाराज. थोडं विचार करा. गोरक्षक म्हणून किती काम करतात लोक महाराज. अनेक लोक आहेत महाराज, ते मात्र आपलं आयुष्य सगळं गोमातेच्या सेवेसाठी घालवतात. एक गाय टिकली पाहिजे आणि आपल्या घरामधली मुलगी टिकली पाहिजे. मुलगी का म्हणतोय? आपल्या मुलीवर संस्कार करा. आपल्या मुलीला आपला श्रेष्ठ धर्म, जे धर्म हिंदू सनातन धर्म आहे, त्या हिंदू सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे हे शिकवा. आपला धर्म एवढं श्रेष्ठ आहे महाराज. आपल्या धर्मामध्ये मुलीला मुलगी म्हणलं जातं, आईला आईचा दर्जा दिला जातो, पत्नीला पत्नीचा दर्जा दिला जातो. पत्नी बद्दल, बहिणी बद्दल कधीही वेगळे विचार मनामध्ये येत नाहीत. एवढा आपला अनंत सुंदर असणारा आपला धर्म आहे महाराज. आता जे मुलाला मुली कमी पडायला लागलेत महाराज, त्याचं कारण आहे सगळ्याला वाटायला लागलं महाराज की माझ्या मुलाला मुलगी भेटत नाही, माझ्या मुलाला मुलगी भेटत नाही. एक 10, 15, 20 वर्षाच्या खाली सगळ्यांनी त्या लोकांनी मात्र काय केले महाराज, कसायाचं जीवन जगले काही दिवस. त्या भूद्रामध्ये असणाऱ्या मुलीला त्या गर्भामध्ये संपवले. एक मुलगी जर संपली तर 1000 पिढ्या तिच्या पाठीमाग संपतात. आणि जर एक मुलगी जर वाचली तर आपल्या हिंदू संस्कृतीमधले 1000 पिढ्या तयार होणार आहेत. एक मुलगी वाचली तर ती आई होणार आहे, एक मुलगी वाचली तर ती बहीण होणार आहे, एक मुलगी वाचली तर ती एखाद्याची पत्नी होणार आहे, एक मुलगी वाचली तर ती मावशी होणार आहे, एक मुलगी झाली तर ती सासू होणार आहे. जर मुलगी राहिली नाही तर नातं संपत नाही. मुलं किती आहेत याला महत्व नाही, एखादी का मुलगी असेल असं फार जीव लावते आपल्या बापावर, फार जीव लावते. एका गावामध्ये 2 मुलं आणि 1 मुलगी होती महाराज. एकाला दोनही मुलं शिक्षित झाले, उच्च शिक्षित झाले. कोणी डॉक्टर झालं, कोणी वकील झालं महाराज. दुसऱ्या गावात राहू लागले. बहिणीचं लग्न गरीबाला दिली महाराज, बहिणीला गरीब घरात दिली. जो माणूस होता तो माणूस मात्र आपल्या खेड्यागावामध्ये वट्ट्यावर कट्ट्यावर बसून मात्र त्याचा जीवलग मित्र होता महाराज. त्याला सुख दुःख सगळं रोज सांगायचं, जवळ बसायचा. पण झालं काय महाराज, त्याला एक मोठा रोग झाला, मोठा.
असा रोग झाला महाराज. त्या मित्रानं मात्र त्याला काय केलं, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर साहेब म्हणायला लागले, थोडा विलास झाला पण खूप मोठी बिमारी आहे हो याला 15 लाख रुपये खर्च येणार आहे. हा मित्र म्हणायला लागला, अहो डॉक्टर साहेब माझा मित्र म्हणून याला दवाखान्यात आणलं मी, याच्या पुढे मी काही करू शकत नाही हो. मग याला काही मुलं वगैरे आहेत? आहेत 2 मुलं आहेत, 2. त्यांना फोन केलं, डॉक्टर साहेबांनी बोलून घेतलं, कॅबिन मध्ये बसलं. मोठा मुलगा कॅबिन मध्ये गेला आणि डॉक्टरला विचारू लागला, का हो थोडं बाजूला, डॉक्टर साहेब माझ्या वडिलाला काय झालं, कोणता रोग झाला? नाही बाबा, ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही, 15 लाख रुपये लागतात. त्या मोठ्या मुलानं एकच विचारलं, महाराज 15 लाख रुपये तुम्हाला देईल, पण मला याची शाश्वती सांगा. 15 लाख खर्च करून माझा बापाचं ऑपरेशन झाल्यानंतर माझा बाप जिवंत किती वर्ष राहील याची गॅरंटी द्या मला. घामाचा माझा पैसा आहे, हे 15 लाख रुपये देईल मी माझ्या बापासाठी, पण मला याची शाश्वती सांगा, 15 लाख खर्च केल्यानंतर किती वर्ष माझा बाप राहणार आहे? डॉक्टर म्हणायला लागला, बाबा याचं काही सांगू शकत नाही, पण तसं जर असेल तर मी 15 लाख रुपये देणार नाही, ऑपरेशन करा नाहीतर नाही करा. डॉक्टरला राग आला महाराज. तो म्हणायला लागला, जा भाई चल, चालता हो इथून. त्याला बाहेर पाठवलं. लहान्या मुलाला बोलवलं. लहान्या मुलाला बोलवल्यानंतर तो लहान मुलगा दवाखान्यामध्ये बसवलं लहान मुलाला कॅबिन मध्ये, आणि कॅबिन मध्ये बसून मात्र त्या लहान मुलाला विचारलं, महाराज का रे बाबा असा असा रोग मोठा झालाय, एवढं 15 लाख रुपये खर्च येणार आहे? माझ्या वडील भावानं काय सांगितलं सांगा. ते म्हणा लागला, 15 लाख रुपये द्यायला तयार आहे मी, पण माझा बाप किती वर्ष जगल याची शाश्वती तुम्ही देत असाल तर ऑपरेशनला मी पैसे देतो. त्यानं लहान भावानं म्हणायला लागलं, मोठ्या भावाचं काय चुकलं सांगा. त्यानं जे म्हणतंय ते बरोबर आहे. डॉक्टरांना म्हणलं, दोघंही सांगते माहिती. त्या आजारी पडलेल्या बापाच्या मित्राला बोलवलं, आणि मित्राला बोलवल्यानंतर ते म्हणायला लागला, याला काही मुलगी वगैरे आहे का? हो आहे हो, पण गरीब कुटुंबात आहे. त्या मुलीला बोलवा. त्या मुलीला बोलून घेतलं महाराज डॉक्टरांना, आणि सगळी हकीकत सांगितली महाराज. सगळी हकीकत सांगितलं. ती मुलगी म्हणायला लागली, डॉक्टर साहेब मी फार गरीब आहे हो, माझ्या अंगावर जेवढं सोनं असेल बापानं केलेलं आहे, ते अंगातलं सोनं वगैरे सगळं तुम्हाला काढून देते. वाटल्यास तुमच्या दवाखान्यामध्ये मोल मजुरी करल, फरशी पुसल, पण माझ्या बापाला वाचवा, ऑपरेशन करा साहेब. 15 लाख पेटेपर्यंत तुमच्या दवाखान्यामध्ये मी काम करल, आयुष्य माझं गेलं तरी चालत. डॉक्टर म्हणायला लागले, महाराज तू म्हणलीस ना एवढंच बस झालं. ऑपरेशन झालं महाराज, ऑपरेशन झालं. गावाकडे मित्र ते आपल्या मित्राला घेऊन आला. ते आजोबा मात्र किती वर्ष राहिले, 4-5 वर्ष राहिले महाराज. ते आजोबा वारले. वारल्यानंतर सगळ्यांना कळवलं, मुलंही गाडी घेऊन आले महाराज, आणि ही गरीब मुलगी पण आली महाराज. अंत्यविधी व्हायला लागला. अंत्यविधी यात्रा निघाला असताना जिथं विसावा दिला जातो, त्या विसावा देत असताना त्या प्रेत यात्रेला थांबवलं, प्रेत जमिनीवर ठेवलं, आणि बांधलेलं जे ज्वारीचं हे असतं ना कोठी, ते सोडली. ते खाणेकरी ते प्रेत उचलायला लागले महाराज. जे मेलं होतं ना त्याचा मित्र जवळ आला,
खबरदार, हे प्रेत मी उचलू देणार नाही, अजिबात उचलायचं नाही, याची अंत्यविधी मी होऊ देणार नाही. का झालंय, कशामुळे बोलताय असं? का तो मित्र म्हणायला लागला, हे मेलेला जो माझा मित्र आहे ना, यांना माझे 15 लाख रुपये द्यायचे, जोपर्यंत त्यांना मला 15 लाख रुपये तुम्ही देणार नाही तोपर्यंत मी याची अंत्यविधी होऊ देणार नाही. ते पोरं पुढे आले, बोलवा त्या पोरांना. ते पोरं म्हणायला लागले, बापाचं आम्हाला देणं माहिती नाही ना घेणं माहिती नाही, आम्ही तुला 15 लाख रुपये कशाला द्यायचं, का द्यायचं? हा माणूस म्हणायला लागला, तसं जर असेल तर मी अंत्यविधी होऊ देणार नाही. किती कोणाला एवढं म्हणल्या ते 2 मुलं जे आहेत ना, ती मुलं पळाले. अंत्यविधी करा न करा, जाऊन गाडीत बसले महाराज. जे बापाच्या डोक्याला मुलगी हात धरली होती ना, ती मुलगी जवळ आली. हो बाबा, बाप तर जगामध्ये राहिला नाही, तुम्ही माझ्या बापासारखे आहात, तुमच्या पुढे पदर पसरते. एवढ्या माझ्या बापाची मूठ माती होऊ द्या, हो मूठ माती होऊ द्या, वाटल्यास तुमच्या घरामध्ये आयुष्यभर मूल करण्याचं काम करत, पण माझ्या बापाची अंत्यविधी होऊ द्या. त्या मित्रानं मात्र काय केलं महाराज, तिला जवळ घेतलं. रडू नको बाळा, असा काही प्रकार नाही. सगळ्या पाहुण्या रावळ्याला जवळ घेतलं आणि म्हणायला लागला, ऐका, 15 लाख यानं माझा घेतला नाही, मी याला 15 लाख रुपये देणार आहे. यानं पायी पायी 1000 2000 1000 2000 असं करत 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 वर्षांकाठी माझ्याकडे 15 लाख रुपये जमा केलेला आहे. ते 15 लाखाचं वारसदार कोण आहे याची मी परीक्षा करत होतो बर का. तर या मुलांना मी 15 लाख देणार नाही. त्या 15 लाखाची वारसदार कोण आहे, तर ही गोर गरीब असणारी मुलगी आहे. मुलाला काही कमी केलं का मला? काहीच केलं नाही. पण मुलीकडे काही दिलं का बाप? मुलीला तर गरीब कुटुंबात दिला होता, पण जेवढं बापावर प्रेम मुलगी करते तेवढं कोणी करू शकत नाही महाराज. म्हणून मुलीला वाचवा, मुलीला संस्कार द्या, मुलीला जपा. मुलगी जर कॉलेजमध्ये गेली तर ती वेळेवर परत येते का? परधर्माच्या संपर्कामध्ये, परधर्माच्या मैत्रीमध्ये ती अडकली का? त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये आपली मुलगी अडकली का? याचा अभ्यास करा. फक्त कॉलेजला पाठवून देऊन घरी बसू नका, तिच्याकडे सक्त नजर राहू द्या महाराज. कारण आपलं मोठं धन मुली आहे. वर्षाकाठी हजारो लाखो मुली बेपत्ता होतात महाराज, बेपत्ता होतात. कुठं जातात सांगा, याचा अभ्यास करा थोडा. अनेक परधर्मीयांनी आपल्या मोहाजाळामध्ये प्रेमामध्ये अडकून आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागलेत. वाचवा, वाचवा. बाकी खूप तुम्ही काही नाही ऐकलं तरी माझं काही हरकत नाही, पण एवढं मात्र लक्षात ठेवा महाराज, काय आणि मुलगी हे 2 वाचवा महाराज. तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा आता 2 चरण राहिले, असू द्या. आणि कदा जर वेळ झालेला आहे महाराज, जास्त वेळ झाला की महाराज लई वेळ केले हो असं म्हणून. एका गावात असंच वेळ